नमस्कार मित्रांनो, मी नवनाथ जाधव तुमचं सर्वांचं स्वागत करतो माझा चॅनल मोटिवेशनल टॉकमध्ये. या चॅनलच्या माध्यमातून आपण बघत आहोत द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड या डॉक्टर जोसेफ मर्फी यांच्या पुस्तकाबद्दल. आतापर्यंत आपण 13 प्रकरणांबद्दल माहिती घेतली आहे. आता आपण जाणून घेणार आहोत 14वं प्रकरण, तुमचा अबोध मन आणि वैवाहिक जीवनातल्या समस्या. मनाची कार्य आणि सामर्थ्य यांच्याबद्दल अज्ञान हेच सर्व वैवाहिक समस्यांचं कारण आहे. मनाचा नियम योग्य प्रकारे वापरून नवरा बायकोतले मतभेद मिटवता येऊ शकतात. एकत्र प्रार्थना करण्यातून ते एकत्र राहतात. दिव्य आदर्शांचं मनन, जीवन नियमांचा अभ्यास, सामायिक उपदेश आणि आराखडा यावर परस्पर करार आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा आनंद घेणं, यातून एकोपापूर्ण जीवन आकाराला येतं. तिथे सौख्याशी नातं जोडलेलं असतं आणि एकोप्याच्या भावनेतून दोघं एक होतात. घटस्फोट थांबवण्यासाठी विवाहपूर्व काळ हाच उत्तम कालावधी आहे. एखाद्या अतिशय वाईट परिस्थितीतून बाहेर पडणं चुकीचं नाही, परंतु मुळात वाईट परिस्थितीत शिरायचंच कशाला? वैवाहिक जीवनातल्या समस्यांमागच्या खऱ्या कारणांकडे लक्ष देणं त्यापेक्षा अधिक बरं नाही का? थोडक्यात त्यात अंतर्भूत मुद्द्यांच्या मुळापर्यंत खरोखरच जायला नको का? स्त्री पुरुषांमधल्या इतर समस्यांप्रमाणेच घटस्फोट, विवाह करार रद्द करणं आणि अंतरहीन खटले या गोष्टींमागे एक थेट कारण आहे. बोध आणि अबोध मनाचं कार्य तसंच एकमेकांशी नातं याबद्दल अज्ञान हेच ते कारण. विवाहाचा अर्थ. प्रथमतः विवाह हा आध्यात्मिक तत्वावरच व्हायला हवा. हृदय हा प्रेमाचा चषक असून आधी हृदयात विवाह झाला पाहिजे. प्रामाणिकपणा, दयाळूपणा आणि सचोटी ही सुद्धा प्रेमाची रूपं आहेत. प्रत्येक जोडीदाराने दुसऱ्याशी अगदी प्रामाणिकपणे वागायला हवं. एखाद्या स्त्रीचा पैसा किंवा समाजातलं स्थान अथवा स्वतःच्या अहंकाराला कुरवाळण्याकरता एखाद्या पुरुषाने तिच्याशी केलेला विवाह हा खरा विवाहच नाही, कारण त्याच्या कृतीतून प्रामाणिकपणा आणि खऱ्या प्रेमाचा अभाव दिसून येतो. असा विवाह म्हणजे केवळ नाटक, लबाडी आणि बतावणी आहे. मी काम करून थकले, मला सुरक्षितता हवी म्हणून मी विवाह करू इच्छिते असं म्हणणाऱ्या स्त्रीचं अनुमान चुकीचं आहे. मनाचे नियम ती योग्य रीतीने वापरत नाही. बोध आणि अबोध मनाची अनन्य क्रिया आणि उपयोजन ह्या संदर्भातल्या तिच्या ज्ञानावर तिची सुरक्षितता अवलंबून आहे. उदाहरणार्थ, एखाद्या स्त्रीने या पुस्तकात दिलेल्या प्रकरणांमधली तंत्र वापरली तर संपत्ती आणि आरोग्याची तिला कधीही ददात भासणार नाही. तिचा नवरा, पिता किंवा इतर कोणी असो अथवा नसो, तिला स्वतंत्रपणे संपत्ती प्राप्त होईल. संपत्ती, सुरक्षितता, आनंद किंवा ह्या जगातल्या इतर कुठल्याही गोष्टींसाठी एखादी स्त्री तिच्या नवऱ्यावर अवलंबून नसते. तिची सुरक्षितता आणि मनःशांती ही तिच्यातल्या आंतरिक सामर्थ्यातल्या तिच्या ज्ञानातून तसंच तिच्या स्वतःच्या मनाच्या नियमांचा वापर सातत्याने विधायक पद्धतीने करण्यातून येते. आदर्श नवरा कसा आकर्षित करायचा? तुमचं अबोध मन कसं कार्य करतं याचा तुम्हाला आता परिचय झाला आहे. तुम्ही त्यावर जे काही ठसवाल त्याचा अनुभव तुम्हाला तुमच्या जगात येईल हे तुम्हाला आता माहिती आहे. आता नवरा म्हणून पुरुषात जी वैशिष्ट्ये आणि गुणवत्ता हवी आहे असं तुम्हाला वाटतं ती तुमच्या अबोध मनावर ठसवायला सुरुवात करा. हे तंत्र उत्तम आहे. रात्री आपल्या आराम खुर्चीत बसून डोळे बंद करा, विचारातून बाहेर या, शरीर शिथिल करा आणि शांत, निष्क्रिय आणि ग्रहणक्षम व्हा. आपल्या अबोध मनाशी संवाद साधत त्याला म्हणा, प्रामाणिक, एकनिष्ठ, निष्ठावंत, शांतिप्रिय, आनंदी आणि समृद्ध अशा पुरुषाला मी आता अनुभवात आकर्षित करत आहे. मला आवडणारे हे गुण माझ्या अबोध मनात हळूहळू तळाला जाऊ लागले आहेत. या गुणांचा मी जसा जसा विचार करते तसे तसे ते माझा एक भाग होत अबोधपणे माझ्यात मूर्तिमंत उतरत आहेत. आकर्षणाचा नियम अटळ असून मी माझ्या अबोध मनाच्या ठाम समजुतीनुसार एका पुरुषाला आकर्षित करणार आहे हे मला माहीत आहे. माझ्या अबोध मनातून जे सत्य आहे असं मला वाटतं ते मी आकर्षित करत आहे. त्याची शांती आणि आनंद यात मी सहयोग देऊ शकते हे मला ठाऊक आहे. त्याचं माझ्या आदर्शांवर प्रेम आहे आणि माझं त्याच्या आदर्शांवर प्रेम आहे. तो मला बदलू इच्छित नाही, मी त्याला बदलू इच्छित नाही. दोघांमध्ये परस्पर प्रेम, स्वतंत्र आणि आदर आहे.
तुमच्या अबोध मनात ही प्रक्रिया रुजवण्याचा सराव करा. त्यानंतर तुम्हाला मनोमन विचार केलेली गुणवैशिष्ट्य धारण करणाऱ्या पुरुषाला आकर्षित करून घेण्याचं सौख्य तुम्हाला प्राप्त होईल. तुमची अबोध बुद्धिमत्ता राजमार्ग खुला करेल, ज्यायोगे तुमच्या अबोध मनाच्या अटळ आणि बदल न होणाऱ्या प्रवाहानुसार तुम्ही दोघं भेटाल. तुमच्यातलं सर्वोत्तम प्रेम, समर्पण आणि सहकार्य देण्याची तीव्र दुर्दम्य इच्छा मनात ठेवा. तुम्ही तुमच्या अबोध मनाला प्रेमाची जीही भेट दिली आहे त्याप्रती ग्रहणक्षम असा. आदर्श बायको कशी आकर्षित करायची, अशा पद्धतीने ठाम विधान करा. माझ्याशी पूर्णतः जुळणाऱ्या योग्य स्त्रीला मी आता आकर्षित करत आहे. ज्या कोणाशी तरी मी अगदी परिपूर्णपणे एकरूप होऊ शकतो, तिच्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून दिव्य प्रेम कार्यरत होत असल्यामुळे हे आध्यात्मिक मिलन आहे. या स्त्रीला मी प्रेम, प्रकाश, शांती आणि सौख्य देऊ शकतो हे मला ठाऊक आहे. या स्त्रीचं आयुष्य पूर्ण, परिपूर्ण आणि सुंदर करू शकतो असं मला वाटतं आणि मला तसा विश्वासही आहे. तिच्यामध्ये विशिष्ट गुणवैशिष्ट्य असल्याचं मी आता घोषित करतो. ती आध्यात्मिक, निष्ठावंत, एकनिष्ठ आणि सच्ची आहे. ती सुसंगत, शांत आणि आनंदी आहे. आम्ही दोघे एकमेकांकडे अटळपणे आकर्षित झालो आहोत. प्रेम, सत्यता, सौंदर्य यांचा निवास असणारी व्यक्तीच माझ्या अनुभवात प्रवेश करू शकते. मी माझ्या आदर्श सहचाराचा आता स्वीकार करतो. ज्या जोडीदाराचा शोध तुम्ही घेत आहात त्याच्यातल्या गुणवैशिष्ट्यांबद्दल शांतपणे आणि स्वारस्यपूर्ण विचार करत असताना तुम्ही तुमच्या मानसिकतेत मानसिक सममूल्याची बांधणी करता. त्यानंतर तुमच्या अबोध मनाचे सखोल प्रवाह तुम्हा दोघांना दिव्य क्रमानुसार एकत्रित आणतं. तिसऱ्या चुकीची गरज नाही. अलीकडेच एका शिक्षकाने मला सांगितले, माझे 3 नवरे झाले. तिघही निष्क्रिय, वर्चस्व स्वीकारणारे आणि प्रत्येक गोष्टीचा निर्णय करायला किंवा प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवायला माझ्यावर अवलंबून असणारे होते. अशा पद्धतीच्या लोकांना मी का आकर्षित करते? तिचा दुसरा नवरा बायल्या आहे हे तिला माहीत होतं का, असं विचारल्यावर तिने उत्तर दिलं, मुळीच नाही. माहीत असतं तर लग्नच केलं नसतं ना मी. खरं तर पहिल्या चुकीतून ती काही शिकली नव्हती. समस्या होती ती तिच्या व्यक्तिमत्वाच्या घडणीत. ती धिप्पाड आणि वर्चस्व गाजवणारी होती. वर्चस्व गाजवण्याची भूमिका निभावता यावी म्हणून नकळत तिला वर्चस्व स्वीकारणारी आणि निष्क्रिय व्यक्ती हवी होती. हे सारं तिच्या नकळत होत होतं आणि तिला व्यक्तिनिष्ठ स्वरूपात जे हवंसं होतं ते तिचं अबोध मन तिच्याकडे आकर्षित करत होतं. योग्य प्रार्थना पद्धत स्वीकारून तिला ती शैली मोडायला शिकावं लागणार होतं. तिने नकारात्मक शैली कशी मोडली? वर उल्लेख केलेली ती स्त्री एक साधं सत्य शिकली. आपण आदर्शावत मानत असलेला पुरुष आपल्याला मिळू शकतो यावर एकदा विश्वास बसला की तुमच्या विश्वासानुसार तसं घडून येतं. अबोध मनाची जुनी शैली मोडून आदर्श जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी तिने अशी विशिष्ट प्रार्थना म्हणायला सुरुवात केली. ज्या माणसाची मला आतून तीव्र ओढ जाणवते आहे त्याची मी माझ्या मनात बांधणी करते आहे. नवरा म्हणून जो पुरुष मी आकर्षित करू पाहते तो बलवान, सामर्थ्यशाली, प्रेमळ, मर्द, यशस्वी, प्रामाणिक, एकनिष्ठ आणि निष्ठावंत आहे. त्याला माझ्याकडून प्रेम आणि आनंद प्राप्त होतो. त्याच्या मागून जायला मला फार आवडतं. त्याला मी हवी आहे हे मला माहीत आहे. मला तो हवा आहे. मी प्रामाणिक, प्रेमळ आणि दयाळू आहे. त्याला देण्याजोग्या सुरेख भेटवस्तू माझ्याकडे आहेत. या वस्तू म्हणजे सदिच्छा, सौख्यपूर्ण हृदय आणि आरोग्यपूर्ण देह. तोही त्याच्याकडून मला तेच देऊ शकतो. हे अनन्य आहे. मी देते आणि मला प्राप्त होते. असा पुरुष कुठे आहे हे दिव्य बुद्धिमत्तेला ठाऊक आहे. माझ्या अबोध मनाची सखोल सुज्ञता आता आम्हा दोघांना त्यांच्या पद्धतीने एकत्र आणत असून आम्ही दोघं एकमेकांना ताबडतोब ओळखत आहोत. माझी विनंती प्रत्यक्षात कशी आणायची हे माहीत असलेल्या माझ्या अबोध मनाकडे आता मी ही विनंती सुपूर्त करते. परिपूर्ण उत्तरासाठी मी त्याचे आभार मानते. अशा प्रकारे ती दररोज सकाळी आणि रात्री प्रार्थना करू लागली. त्या सत्यांना पुष्टी देऊ लागली. मनाला वारंवार गुंतवण्यातून ती जे शोधू पाहत होती त्याच्या मानसिक सममूल्यांपर्यंत ती पोहोचेल हे तिला माहीत होतं. तिच्या प्रार्थनेला उत्तर.
अनेक महिने गेले. ती अनेक डेट्सवर गेली, वेगवेगळ्या कार्यक्रमांत सहभागी झाली, पण तिला कोणीच आवडलं नाही. तिच्या मनात प्रश्न, शंका, धाकधूक निर्माण झाली. ती दोलायमान होऊ लागली. तेव्हा तिने स्वतःला आठवण करून दिली की अनंत बुद्धिमत्ता आपल्या बुद्धीने तिची इच्छा पूर्ण करेल आणि कशाचीच काळजी करण्याची गरज नाही. तिच्या घटस्फोटा संदर्भात शिक्कामोर्तब झाला आणि तिला सुटकेची तसंच मानसिक मुक्तीची जाणीव झाली. त्यानंतर काही दिवसातच एका डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये ती रिसेप्शनिस्ट म्हणून कामाला लागली. डॉक्टरला पाहता क्षणी हाच माणूस आपल्या प्रार्थनेत होता हे तिला मनोमन उमजल्यानं तिने मला सांगितलं. त्यालाही ते ठाऊक असावं, कारण ती कामाला लागल्यानंतरच्या पहिल्याच आठवड्यात त्याने तिला मागणी घातली. त्या दोघांचं वैवाहिक आयुष्य सुखी आणि आदर्श ठरलं. तो डॉक्टर निष्क्रिय किंवा वर्चस्व गाजू देणाऱ्यातला नव्हता, तर खरा पुरुष होता. पूर्वाश्रमी तो फुटबॉल खेळत असे. तो उत्तम खेळाडू होता. कुठल्याही पंथ किंवा संप्रदायाकडे त्याचा मुळीच कल नसला तरी तो मनातून आध्यात्मिक वृत्तीचा होता. संतृप्ततेच्या बिंदूपर्यंत पोहोचेस्तोवर तिने मनोमन दावा केल्यामुळेच तिला जे हवं होतं ते प्राप्त झालं. दुसऱ्या शब्दात ती आपल्या कल्पनेशी मानसिक भावनिक स्तरावर संयोग पावली होती. त्यामुळे ती कल्पना तिच्या आयुष्याचा भाग झाली होती. एखादं सफरचंद खाल्यावर ते जसं आपल्या रक्ताचा भाग होतं तसंच हे घडलं होतं. मी घटस्फोट घ्यायला हवा का? घटस्फोट ही वैयक्तिक समस्या आहे. तिचं सरसकटीकरण करता येत नाही. अर्थात काही विवाह व्हायलाच नको असतात. काही एकांड्या पुरुषांसाठी विवाह हा जसा उतारा नसतो तसं काहींबाबत घटस्फोट हा उतारा होऊ शकत नाही. एखाद्या व्यक्तीसाठी घटस्फोट योग्य तर दुसरीसाठी तो अयोग्य ठरू शकतो. कदाचित घटस्फोट घेतलेली स्त्री तिच्या विवाहित तरीही खोटं जीवन जगणाऱ्या इतर बहिणींहून अधिक प्रामाणिक आणि उदात्त असू शकते. उदाहरणार्थ, एका स्त्रीचा नवरा चर्सी, पूर्वाश्रमीचा गुन्हेगार, बायकोला बेदम मारहाण करणारा आणि घरात जराही पैसे न देता त्या स्त्रीशी मी बोललो. घटस्फोट घेणं चुकीचं आहे असं तिला सांगण्यात आलं होतं. विवाह हा हृदयांचा होतो हे मी त्याला समजून सांगितलं. जर दोन हृदय एकमेकाने एकोप्याने, प्रेमाने आणि एकनिष्ठेने एकरूप झाली असतील तर तो आदर्श विवाह समजावा. हृदयाची शुद्ध कृती म्हणजे प्रेम. हे समजावून सांगितल्यावर काय करायला हवं हे तिला समजलं. मी आता तुम्हा दोघांना नवरा बायको म्हणून घोषित करतो. असं कोणीतरी म्हटलं म्हणून आपण दबावाखाली राहावं, घाबरून राहावं, मारझोड सहन करावी असं लादणारा कोणताही दिव्य नियम नाही हे तिला मनोमन समजलं होतं. काय करायला हवं याबद्दल साशंक असाल तर मार्गदर्शनाची मागणी करा. उत्तर हे नेहमी असतंच आणि ते तुम्हाला मिळेल हे लक्षात ठेवा. तुमच्या आत्म्याच्या शांततेतून येणाऱ्या सुगाव्याचा मागोवा घ्या. तो तुमच्याशी शांततेत संभाषण करतो. घटस्फोटाकडे. लग्न होऊन काही महिने झालेले एक तरुण जोडपं घटस्फोट घेऊ पाहत होतं. आपली बायको आपल्याला सोडून जाईल अशी भीती त्या तरुणाला सतत वाटत होती. हे माझ्या लक्षात आलं. आपल्याला नाकारलं जाईल असं त्याला वाटत होतं आणि ती बेईमान असेल अशी त्याची ठाम समजूत होती. या विचारांनी त्याला पछाडलं आणि त्याला त्याचं वेड लागलं. विरह आणि संशय हीच त्याची मनोवृत्ती झाली. तिला त्याच्याकडून प्रतिसाद मिळेनासा झाला. या सगळ्यापायी त्याच्या स्वतःच्या भावना, हानी आणि विरहाची जाणीव दोघांमध्येही कार्य करू लागली. त्याच्या मनोशैलीनुसार यातून एक परिस्थिती किंवा कृती निर्माण झाली. क्रिया, प्रतिक्रिया आणि कारण परिणामाचा नियम असतो. विचार ही कृती आणि प्रतिसाद म्हणजे अबोध मनाची प्रतिक्रिया असते. त्याच्या बायकोने घर सोडलं आणि त्याच्याकडे घटस्फोटाची मागणी केली. ती असंच करणार याची खात्री वाटत असल्यामुळे त्याला नेमकी तीच भीती वाटत होती. घटस्फोटाची सुरुवात मनात होते. घटस्फोटाची सुरुवात आधी मनात होते आणि त्यानंतर कायदेशीर कारवाई सुरू होते. दोन्ही तरुणांच्या मनात राग, भीती आणि संशय, संताप होता. अशा वृत्तीपायी संपूर्ण अस्तित्व दुर्बल होत मोडकळीला येतं, थकून जातं. तिरस्कारामुळे विभागणी तर प्रेमामुळे मिलन होतं हे ते दोघं शिकले. आपण मनोमन काय करत होतो याची त्यांना जाणीव व्हायला सुरुवात झाली. मनाच्या कृतींचा नियम त्या दोघांनाही माहीत नव्हता आणि दोघंही आपल्या मनाचा चुकीचा वापर करत नुसता गदारोळ घालत होते. संकट ओढावून घेत होते. माझ्या सूचनेनुसार परत एकत्र येत त्या दोघांनी प्रार्थना उपचार पद्धतीचा उपयोग सुरू केला. एकमेकांप्रती प्रेम, शांती आणि सदिच्छा प्रसारित करायला त्यांनी सुरुवात केली.
दोघांनाही दुसऱ्याला ऐक्य, शांती आणि प्रेम देण्याचा सराव सुरू केला. दर रात्री दोघं आलटून पालटून साल्म वाचू लागले. त्यांचं वैवाहिक जीवन दिवसागणिक सुंदरपणे बहरू लागलं. मागे लागणारी बायको. कित्येकदा बायको मागे लागत राहते, कारण तिच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. बरेचदा प्रेम आणि माया मिळण्याची आस तिच्या मागे लागण्यामागे असते. आपल्या बायकोकडे लक्ष द्या. तुम्हाला तिचं कौतुक वाटत आहे असं तिला दिसू द्या. तिच्यातल्या अनेक चांगल्या गुणांचं कौतुक करा. त्यांची दखल घ्या. काही स्त्रियांना स्वतःचा पुरुष आपल्या विशिष्ट शैलीला अनुरूप करून घ्यायचा असतो, म्हणूनही त्या मागे लागतात. पुरुषापासून सुटका मिळवण्याचा हा सर्वात जलद मार्ग आहे. नवरा बायकोने एकमेकावर टपून राहणं थांबायला हवं. एकमेकांचे छोटे दोष किंवा उणिवा यावर झडप घालणं थांबवायला हवं. त्याऐवजी एकमेकांतल्या विधायक आणि सुंदर गुणांकडे लक्ष देऊन त्यांचं कौतुक केलं पाहिजे. नाक खुपसणारा नवरा. एखादा पुरुष बायकोच्या सगळ्या गोष्टीत नाक खुपसू लागला, तिने केलेल्या किंवा म्हटलेल्या गोष्टीपायी ग्रस्त होऊ लागला, तर मानसशास्त्रीय भाषेत तो व्यभिचार करत असतो. व्यभिचाराचा अर्थ उपासक असाही होतो. नकारात्मक किंवा विघातक अशा कशाशी तरी संयोग पावणं किंवा त्याकडे लक्ष पुरवणं, तसं त्यातून ध्वनित होतं. एखाद्या पुरुषाला जेव्हा आपल्या बायकोचा संताप येत असेल, तिच्याबद्दल मनोमन वैरभाव असेल, तर तो तिच्याशी एकनिष्ठ नाही असं म्हणावं लागेल. आयुष्यभर प्रेम, जपणूक आणि सन्मान करण्याच्या विवाहप्रसंगी घेतलेल्या शब्दांशी तो एकनिष्ठ नाही. जो माणूस सगळ्यात नाक खुपसतो, कडवट असतो, तिरस्कार करतो, तो आपले टोमणे गिळू शकतो, संताप कमी करू शकतो आणि समजूतदारपणा, दयाळूपणा तसंच विनयशीलता अंगी बाळगू शकतो. फरकाला तो लिलिया दूर करू शकतो. कौतुकाची शब्द आणि मनोमन प्रयत्न यांच्या माध्यमातून तो वैरभावाच्या सवयीतून बाहेर येऊ शकतो. त्यानंतर त्याचं फक्त त्याच्या बायकोशीच नाही तर व्यावसायिक सहकाऱ्यांशी चांगलं जमू लागतं. एकोप्याची स्थिती धारण करा, जेणेकरून तुम्हाला शांती आणि एकोपा गवसेल. फार मोठी चूक. आपल्या वैवाहिक जीवनातल्या समस्यांची किंवा अडचणींची चर्चा शेजाऱ्यांशी किंवा नातेवाईकांशी करणं ही फार मोठी चूक आहे. उदाहरणार्थ, एक पत्नी आपल्या शेजाऱ्याला म्हणते, जॉन मला कधी पैसे देतच नाही, माझ्या आईला फार वाईट वागवतो, हाती पिऊन येतो, सतत शिवीगाळ आणि अपमान करतो. असं बोलून सर्व नातेवाईक आणि शेजाऱ्यांच्या नजरेत ती आपल्या नवऱ्याला खुंज करते, त्याचा अपमान करते. तिथून पुढं तो त्या सर्वांना आदर्श नवरा वाटेनासा होतो. प्रशिक्षित समुपदेशाव्यतिरिक्त तुमच्या वैवाहिक समस्यांची चर्चा कोणाशीही करू नका. तुमच्या विवाहाबद्दल अनेक लोकांना नकारात्मक विचार करायला का भाग पाडायचं? शिवाय आपल्या नवऱ्याच्या दोषांबद्दल तुम्ही चर्चा करता, त्याचा विचार करत राहता, तेव्हा ती स्थिती तुम्ही स्वतःमध्ये प्रत्यक्षात निर्माण करता. आता सांगा, हा विचार करणं हे जाणून घेणं कोण करत आहे? तुम्हीच. तुम्ही जसा विचार करता आणि जसं तुम्हाला जाणवतं तसंच तुम्ही होता. सहसा नातेवाईक चुकीचा सल्ला देतात. असा सल्ला पूर्वदूषित असतो, कारण तो व्यक्तिनिष्ठता बाजूला ठेवून दिला जात नाही. वैश्विक नियमांचा किंवा सुवर्ण नियमांचा भंग करणारा कुठलाही सल्ला वाजवी किंवा चांगला नाही. एका छताखाली राहणाऱ्या दोन व्यक्तींमध्ये कधीच स्वभावावरून वाद होणार नाहीत. दुःख आणि ताण त्यांना भोगावाच लागणार नाही असं होऊ शकत नाही. हे लक्षात ठेवणं योग्य राहील. तुमच्या वैवाहिक जीवनाची आनंदहीन बाजू तुम्हाला तुमच्या मित्रमैत्रिणींसमोर उघड करू नका. आपली भांडणं आपल्याजवळच ठेवा. आपल्या जोडीदारावर टीका करणं आणि त्याचा तिरस्कार करणं यापासून स्वतःला थोपवा. आपल्या बायकोचा स्वभाव बदलण्याचा प्रयत्न करू नका. नवऱ्याने बायकोचा स्वभाव बदलून तिला आपली आवृत्ती करण्याचा प्रयत्न कधीही करता कामा नये. तिला बदलण्याचा कौशल्यहीन प्रयत्न हा तिच्या स्वभावाला अनेक प्रकारे परका ठरतो. हे प्रयत्न नेहमी मूर्खासारखे असतात आणि कित्येकदा त्यातून लग्न संपुष्टात येतं. तिला बदलण्याच्या ह्या प्रयत्नांपायी तिचा स्वाभिमान आणि स्वप्रतिष्ठा नष्ट होते. तिच्यामध्ये विरोध करण्याची वृत्ती आणि तिरस्कार उदयाला येतो. वैवाहिक बंधनाला हे घातक ठरतं. जुळवून घेणं नक्कीच गरजेचं असतं, परंतु स्वतःच्या मनात जर तुम्ही नीट डोकावलात, स्वतःच्या व्यक्तिमत्व आणि वागणुकीचा अभ्यास केला, तर तुम्हाला स्वतःतल्या अनेक उणिवा दिसतील. त्या तुम्हाला उर्वरित आयुष्यात
वेगळं ठेवतील. मी त्याला हवं तसं बदलेन असं म्हणत असाल तर तुम्ही कटकट करण्याच्या आणि कोर्टात घटस्फोटासाठी धाव घेण्याच्याच मागे आहात. तुम्ही आपणहून संकट मागत आहात. इतर कोणाला नाही तर फक्त स्वतःला बदलता येतं हे तुम्हाला मोठ्या वाईट पद्धतीने शिकावं लागेल. प्रार्थनेतल्या पायऱ्यांनुसार एकत्र प्रार्थना करा, एकत्र राहा. पहिली पायरी, छोट्या छोट्या नाराजीतून जाणवणारी चिडचिड साठवून उद्यापर्यंत नेऊ नका. कुठलीही बोलाचाली झाली असेल तरी रात्री झोपण्यापूर्वी एकमेकांना आवर्जून क्षमा करा. सकाळी जाग येताच तुम्हाला तुमच्या मार्गावर अनंत बुद्धिमत्ता मार्गदर्शन करत असल्याचा दावा करा. तुमचा वैवाहिक जोडीदार, कुटुंबातले सर्व सदस्य आणि संपूर्ण जगाकडे शांती, एकोपा आणि प्रेम धाडा. दुसरी पायरी, नाश्ता करताना देवाची प्रार्थना म्हणा. चविष्ट अन्न, मुबलकता आणि मिळालेली आशीर्वचनं यांसाठी आभार माना. टेबलाशी बसून खात असताना बोलण्यात कुठल्याही समस्या किंवा वाद यांचा उल्लेख होणार नाही याकडे आवर्जून लक्ष द्या. रात्री जेवतानाही हेच लक्षात ठेवा. आपल्या नवऱ्याला, बायकोला म्हणा, तू हे सारं करत आहेस याचं मला कौतुक असून संपूर्ण दिवसभर तुझ्याप्रती मी प्रेम आणि सद्भावना प्रसारित करत आहे. तिसरी पायरी, दर रात्री नवरा बायकोने आलटून पालटून प्रार्थना केली पाहिजे. आपल्या वैवाहिक जोडीदाराला गृहीत धरू नका. त्याच्याबद्दल प्रेम आणि कौतुक व्यक्त करा. तिरस्कार, टीका आणि मागे लागणं याऐवजी कौतुक करणं आणि सदिच्छा यांचा वापर करा. शांतीपूर्ण घर आणि आनंदी वैवाहिक जीवन निर्माण करण्याचा मार्ग म्हणजे प्रेम, सौंदर्य, एकोपा, परस्पर आदर, ईश्वराप्रती निष्ठा आणि सर्व चांगल्या गोष्टींचा वापर करून पायाभरणी करणं. साल्म क्रमांक 23, 27 आणि 91, हिब्रू 11वं प्रकरण, 1 कोरिंथियन 13वं प्रकरण, तसंच बायबलच्या इतर महान मजकुरांचं झोपण्यापूर्वी वाचन करा. या सत्यांचा सराव कराल तसं तुमचं वैवाहिक जीवन वर्षानुवर्ष अधिक दृढ होत विकसित होईल. तुमच्या कृतींचा आढावा. मानसिक आणि आध्यात्मिक नियमांचं अज्ञान हे सर्व प्रकारच्या वैवाहिक आनंदहीनतेचं कारण आहे. शास्त्रीयदृष्ट्या एकत्र प्रार्थना करण्यातून तुम्ही एकत्र राहता. विवाहपूर्वीचीच वेळ घटस्फोट थोपवण्याची सर्वोत्तम वेळ आहे. योग्य पद्धतीने प्रार्थना कशी करायची हे जर तुम्ही शिकलात तर स्वतःकडे योग्य जोडीदार आकर्षित कराल. प्रेमाने बांधलेल्या गेलेल्या स्त्री पुरुषांचं मिलन म्हणजे विवाह. त्यांचं हृदय एक होऊन धडधडतं. ते वरच्या आणि ईश्वराच्या दिशेने पुढे होऊ लागतात. विवाह आनंदाचं वरदान देत नाही. ईश्वराची शाश्वत सत्य आणि जीवनाची आध्यात्मिक मूल्य यांच्या आधारे लोकांना आनंद गवसतो. त्यानंतर स्त्री आणि पुरुष एकमेकांचा आनंद तसंच सौख्यासाठी योगदान देऊ शकतात. एखाद्या स्त्री किंवा पुरुषाच्या आवडण्याजोग्या गुणवैशिष्ट्यांमध्ये रमत तुम्ही योग्य जोडीदार आकर्षित करता आणि त्यानंतर तुमचं अबोध मन तुम्हाला दिव्य क्रमानुसार एकत्रित आणतं. तुम्ही तुमच्या मानसिकतेची बांधणी केली पाहिजे. तुमच्या विवाहित जोडीदाराकडून तुम्हाला काय हवं आहे याचं ते मानसिक सममूल्य असायला हवं. तुम्हाला जर प्रामाणिक आणि प्रेमळ जोडीदार आयुष्यात आकर्षित करून घ्यायचा असेल तर तुम्ही स्वतः प्रामाणिक आणि प्रेमळ असायला हवं. विवाहात तुम्हाला चुकांची पुनरावृत्ती करण्याची गरज नाही. तुम्हाला आदर्शवत वाटणारा पुरुष किंवा स्त्री प्राप्त होऊ शकते यावर जर तुम्ही खरोखरच ठाम विश्वास ठेवलात तर तुमच्या विश्वासानुसार तसंच घडून येईल. ठाम विश्वास ठेवणं म्हणजे एखादी बाब सत्य असल्याचं स्वीकारणं. आपल्या आदर्श जोडीदाराला मानसिकरित्या स्वीकारा. ज्या जोडीदारासाठी तुम्ही प्रार्थना करत आहात तो तुम्हाला कसा, का किंवा कुठे भेटेल याचा विचार करत बसू नका. तुमच्या अबोध मनाच्या सुज्ञतेवर पूर्णतया भरवसा टाका. काय कसं हे त्याला पूर्णपणे ठाऊक असून तुम्हाला त्याला सहाय्य करण्याची आवश्यकता नाही. तुमच्या विवाहातल्या जोडीदाराप्रती तुम्ही जेव्हा संताप, आकस, दृष्ट इच्छा आणि शत्रुत्व दर्शवता तेव्हा तुम्ही मनोमन घटस्फोट घेता. मनाच्या अंतरुणात तुम्ही त्रुटी घेऊन मनोमन रमता. माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक दिवशी मी त्याची जोपासना करेन, त्याच्यावर प्रेम करेन, त्याचा सन्मान करेन असं वचन देते. या विवाहप्रसंगी घेतलेल्या शपथेला धरून वागा. आपल्या विवाहित जोडीदाराप्रती भीतीच्या शैली निर्माण करणं थांबवा. त्याऐवजी प्रेम, शांती, एकोपा आणि सदिच्छा देऊ करा.
जेणेकरून तुमचं वैवाहिक जीवन उत्तरोत्तर अधिक सुंदर आणि देखणं होईल. एकमेकांप्रती प्रेम, शांती आणि सदिच्छा प्रसारित करा. हे तरंग अबोध मनाकडून उचलले जातात आणि त्यातून परस्पर विश्वास, माया आणि आदर निर्माण होतो. सतत मागे लागणारी बायको सहसा तुमचं लक्ष वेधून घेण्यासाठी तसं करते. ती कौतुकाची भुकेली असते. तिला प्रेमाची आणि मायेची आस असते. तिच्या अनेक चांगल्या गुणांचं कौतुक करा. तिची स्तुती करा. तुमचं तिच्यावर प्रेम आहे आणि तुम्हाला तिचं कौतुक आहे हे तिला दाखवा. आपल्या पत्नीवर प्रेम असणारा पुरुष तिच्याप्रती प्रेम नसणारे किंवा दृष्ट कृती शब्दांतून किंवा वागण्यातून करत नाही. प्रेमापोटी जे केलं जातं ते प्रेम म्हणजेच प्रेम. वैवाहिक जीवनातल्या समस्यांसाठी नेहमीच तज्ज्ञांचा सल्ला घ्या. दात दुखत असेल तर तुम्ही तो उपटायला सुताराकडे जात नाहीत. तसंच वैवाहिक जीवनातल्या समस्या घेऊन नातेवाईकांकडे किंवा मित्रमैत्रिणींकडे जाऊ नका. समुपदेशनासाठी प्रशिक्षित व्यक्तीकडेच जायला हवं. आपल्या नवऱ्याला किंवा बायकोला पूर्णपणे बदलायचा प्रयत्न कधीही करू नका. हे प्रयत्न मूर्खासारखे तर असतातच, शिवाय त्या दुसऱ्या व्यक्तीच्या स्वाभिमानाला आणि स्वप्रतिष्ठेला त्यामुळे ठेच लागते. इतकंच नाही तर त्याच्या पायी संतापाची भावना निर्माण होते, जी वैवाहिक बंधनाला घातक ठरते. दुसऱ्याला आपली प्रतिकृती करण्याची प्रयत्न थांबवा. एकत्र प्रार्थना करा म्हणजे तुम्ही एकत्र राहाल. वैज्ञानिक प्रार्थनेतून सगळ्या समस्यांवर उत्तर मिळतं. तुमची पत्नी जशी सौख्यपूर्ण, आनंदी, आरोग्यदायी आणि सुंदर असावी असं तुम्हाला वाटतं तसं तिचं मनोमन चित्र रेखाटा. तुमचा पती जसा तगडा, सामर्थ्यशाली, प्रेमळ, एकोप्याने वागणारा आणि दयाळू असायला हवा असं तुम्हाला वाटतं तसं चित्र मनोमन पहा. हे मानसिक चित्र मनोमन जपा, जेणेकरून तुमचा विवाह जणू स्वर्गात लागला आहे असा अनुभव तुम्हाला येईल. त्यातून एकोपा आणि शांती जाणवेल. धन्यवाद.